brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात घराबाहेर तगडा पोलीस बंद असूनही प्रशांत कोरटकर मात्र गायब। दोन्ही मोबाईल स्विच ऑफ करून कोरटकर कुठे फरार झाला? नागपूर पोलिसांचा हा तगडा पोलीस बंदोबस्त पहा। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथकही प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले। कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी घर गाठलं खरं, मात्र कोरटकर घरी नसल्याचं दिसून आलं। कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकरचे दोन्ही मोबाईलही बंद आहेत। प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे। कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा CDR मागवलाय। यातून कोरटकरने इंद्रजित सावंतांना खरंच धमकी दिली होती का हे समोर येणार आहे। मात्र कोरटकर पोलिसांसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याऐवजी आता मात्र गायब झालाय। छत्रपतींबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानं प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमींमध्ये प्रचंड रोष आहे। नागपूर राजघराण्याच्या मधुजी भोसलेंनीही कोरटकरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मराठा समाज मोर्चा काढण्याची शक्यता असल्यानं कोरटकरच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। असा मोठा पोलीस बंदोबस्त असूनही कोरटकर मात्र पोलिसांना चकवा देत गायब झालाय। इंद्रजित सावंतांनी धमकीची ऑडिओ क्लिप समोर आणताच तो मी नव्हेच अशी भूमिका प्रशांत कोरटकरने मांडली होती। धमकी दिली नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर आता मात्र गायब झालाय। त्यामुळेच कोरटकर समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।